नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत कुरडईची भाजी। त्यासाठी मी साहित्य घेतले 3 मीडियम साईजचे कांदे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, मुठभर कोथिंबीर, अर्धा टोमॅटो आणि 9 ते 10 कुरडईचे अख्खे कुरडे घेतले, त्याचा भुगा करून ते भिजत घातले होते। आणि आता मी कढई ठेवली आहे गॅसवरती। त्यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेते। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी घालून घेणार आहोत। 1 चमचाभर मोहरी घातली, छोटा चमचा आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये जो असतो तो। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेतले। जिरे छान फुलले की आपण त्यामध्ये लसूण घालून घेणार आहोत। लसूण थोडा लालसर भाजत आला की त्यामध्ये आपण जे कांदे चिरून घेतले होते ते घालून घेऊयात। कांदा ही मीडियम गॅसवरती गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला की त्यामध्ये आपण जो टोमॅटो चिरून घेतलेला तो घालून घ्यायचा आहे। दोन मिनिट टोमॅटो परतून घेतला की त्यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मसाला घरचा काळं लाल तिखट, पाऊण चमचा हळद, एवढेच बेसिक मसाले घातलेले आहेत मी त्यामध्ये। परतून घ्यायचे। खूप साधी, सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही, आणि खायला त्याही पेक्षा खूप जास्त चवदार, चविष्ट लागते, झटकीपट होते। यामध्ये आपण लगेच ती कुरडई घालून घेऊयात जी भिजत घातलेली होती ती। यालाही मिक्स करून घ्यायचंय। छान मिक्स करून झालं की मी यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे। कुरडईमध्ये पहिल्या अगोदरपासूनच मीठ असते, त्याच्यामुळे मीठ थोडं बेतानीच घालायचंय। मीठ घालून झालं की 1-2 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। यामध्ये मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे। कोथिंबीर मी जरा जास्तच घेतलेली आहे, त्याची चव या भाजीमध्ये खूप छान अप्रतिम लागते। अगदी 4 ते 5 मिनिटाच्या आत रेसिपी तयार होते। फक्त कुरडईला 10-15 मिनिट अगोदर भिजत घालावं लागतं। आपली भाजी तयार आहे। कशी वाटली तुम्हाला ही खूप साधी सोपी रेसिपी? मला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच खूप सोप्या आणि साध्या रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील। तोपर्यंत बाय।